नमस्कार, मी मोहन लक्ष्मण खरात, आमच्या फलटणमधील वरद प्लाझा गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अध्यक्ष सातारा जिल्हा। आज या ठिकाणी दादासाहेब चोरमले यांच्यातर्फे आपल्या सोसायटीला शोभीकरणासाठी झाडे लावण्यासाठी त्यांनी मदत केलेली आहे। त्यांचं सोसायटीच्या सर्व सभासदांकडून आणि माझ्याकडून त्यांना खरंच मनापासून धन्यवाद देतो। आज वृक्षारोपणाची खरंच गरज आहे आणि वृक्षारोपणामुळे आपल्या जागेचे सुशोभीकरण तर होते, परंतु आपल्याला ऑक्सिजनचा पुरवठा हे झाडे देणारे असतात। तर सर्वांनी झाडे लावा, झाडे जगवा एवढा संदेश देतो। धन्यवाद। मी अरुणा संजय शेंडे, वरद प्लाझा सचिव। आज आमच्या इथे वरद प्लाझाच्या समोर श्री चोरमले सर यांनी आम्हाला मदत करून वृक्षारोपणासाठी झाडे दिली आहेत। त्याबद्दल संस्थेमार्फत त्यांचे मनापासून आभार आणि सर्व संचालक मंडळ त्यांचे कायम ऋणी राहील एवढंच मी सांगते। मी सुमन आशुतोष दडस, वरद प्लाझा सोसायटीमधील एक मेंबर आहे आणि मान तालुका ह्युमन राईट्सचा अध्यक्ष पण आहे। आज आपल्याला खरं तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी सुस्वरे आळविते या उक्तीप्रमाणे दादासाहेब चोरमले यांनी जे आमच्यासाठी म्हणजे खूप मोठे उपकार केलेले आहेत की वृक्ष हे आमचे सोयरे आहेत आणि त्याच पद्धतीने त्यांनी झाडं आम्हाला दिलेली आहेत आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांना जेव्हा आपण नातेवाईक समजतो, आपले जवळचे समजतो, त्या पद्धतीनं दादासाहेब चोरमले सरांनी आम्हाला झाडे दिले आणि त्याबद्दल आम्ही खरं तर सगळे त्यांचे खूप ऋणी आहोत आणि त्या ऋणातून सहजासहजी म्हणजे शक्यतो आम्ही बाहेर येणं शक्य नाही आहे, परंतु सरांचे आमच्या सोसायटीवरती असंच लक्ष राहू द्या आणि वेळोवेळी आम्हाला त्यांनी अशीच मदत करत राहावी, त्याबद्दल आमच्या सोसायटीतर्फे त्यांना खूप धन्यवाद। आणि वरद सोसायटी मार्फत आपण वृक्षारोपण केले। वृक्ष हा निसर्गाचा अतिशय महत्त्वाचा घटक आहे। वृक्ष आहे तर आपण आहे। वृक्षामुळे आपण आज जिवंत आहे, कारण वृक्षापासून आपल्याला ऑक्सिजन मिळतो। वृक्ष लावल्याने फक्त सुशोभीकरण न होता त्याच्यापासून आपल्याला जो मिळणारा प्राणवायू तो आपल्याला अतिशय महत्त्वाचा घटक आहे आणि आपल्याला जो नको असलेला कार्बन डायऑक्साईड हा वृक्ष शोषून घेतात। त्यामुळे आपल्याला नको असलेला कार्बन डायऑक्साईड ते शोषून घेताना आपल्याला हवा असलेला ऑक्सिजन ते आपल्याला पुरवठा करतात। त्यामुळे निसर्गामध्ये वृक्षाचं फार अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, जे मानवाने त्याची जाणीव असणं फार गरजेचं आहे। त्यासाठी वृक्षारोपण करणे फार काळाची गरज आहे। वृक्षारोपण आज न झाल्यामुळे भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये नाही तर पूर्ण जगामध्ये ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे। आपण पाहतोय दिन दिवस काय होत चालले तर आपलं टेम्परेचर वाढत चालले। आपण लहानपणी जर पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये सुद्धा 30, 32, 35 टेम्परेचर असायचं, पण आज हे टेम्परेचर 37, 48 पर्यंत पोहोचलेले। मग ह्याच्या मागचं कारण काय? ह्याच्या मागचं कारण म्हणजे की वृक्षतोड। मग वृक्षतोड थांबली गेली पाहिजे आणि वृक्ष लागले गेले पाहिजे, हाच ह्या आजच्या दिवशी मी संदेश देतो। सर्वांनी वृक्षारोपण करा। धन्यवाद। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।